आज या ठिकाणी बोकुडीमध्ये आपण आहोत. बोकुडीचे जे गार्डन आहे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान तिथे आपण आहोत. या ठिकाणी आज जो 26 जानेवारीचा दिवस आहे तर त्याला उद्देशून एक कार्यक्रम घेण्यात आला आहे. आजच्याच दिवशी संविधानाच्या दिवशी म्हणजे 26 जानेवारीच्याच दिवशी संविधानाची अंमलबजावणी झाली होती. तर संविधानाचं महत्त्व काय आहे आणि संविधानाची पूर्णपणे गॅलरी यांनी म्हणजे त्याचं मांडणी केली आहे, त्याचा हे कार्यक्रम केला आहे. तर मी सर्वात प्रथम त्यांना एक प्रश्न विचारतो की आपला हेतू काय आहे या कार्यक्रमाचा आणि संविधानाचं महत्त्व काय आहे आपल्या लेखी हे आपण मांडावे. सर्वप्रथम उपस्थित सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. आज प्रजासत्ताक दिन आणि त्याच्या निमित्ताने आज सर्व जे जमा झाले सर्वांना शुभेच्छा देतो, आभारही व्यक्त करतो. आज आपलं समारोपाची वेळ आहे. कार्यक्रमाचा समारोप करता करता आज जो आपला उद्देश आहे तो सर्वांपर्यंत पोहोचावा. कारण आज आपण 2 उद्देश घेतलेले, गॅलरी आणि दुसरी मुक्त चर्चा. तर गॅलरी कशासाठी आणि मुक्त चर्चा कशासाठी, तर पहिलं मी गॅलरीबद्दल सांगतो. आपण ही संविधान गॅलरी जी तयार केली त्याच्या मागचा उद्देश जो आपल्या ग्रुपचा होता तो लोकांपर्यंत पोहोचावा. ही जी आमची काय आहे की कशासाठी आम्ही संविधान गॅलरी तयार केली, तर ती गॅलरी तुम्ही पाहू शकता. त्या गॅलरीमध्ये ना भारतीय संविधानाने काय अधिकार प्राप्त केले. आता अधिकार हा जो शब्द आहे तो शब्द कसा तुम्हाला सांगायचा तर एक साधी गोष्ट आहे की मनुष्य एखाद्याला शिक्षा प्राप्त झाली तो जेलमध्ये अटक होतो. अटक झाल्यानंतर त्याला जेलमध्ये गेल्यानंतर हातपाय बांधून ठेवलेले नसतात, शारीरिक तो मुक्त असतो, पण तो तरी तो गुलाम असतो जेलमध्ये. का गुलाम असतो, कारण की त्याचे हक्क अधिकार काढून घेतलेले असतात आणि तो आपल्या म्हणजे आवडीच्या गोष्टी करू शकत नाही, खाऊ पिऊ शकत नाही, कोणाला भेटू शकत नाही. का, कारण त्याचे अधिकार काढून घेतलेले असतात. मग अधिकार काढून घेतलं म्हणजेही सुद्धा गुलामी असती. हा पहिला सर्वांनी समजून घेतल्याचा विषय की अधिकार काढणं हे गुलामीचं लक्षण आहे. आणि आजच्या दिवशी 26 जानेवारी 1950 आपल्याला बाबासाहेब आंबेडकर हजारो वर्षापूर्वीचे जे काही खूप अधिकार होते, जे आपल्याला शैक्षणिक अधिकार, आपल्याला धर्म स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, आपले मत मांडायचं. म्हणजे एक साधं उदाहरण घेतलं ना तर जसं एखाद्या तुम्ही म्हणजे चिकनच्या दुकानात गेलं तर चिकनच्या दुकानात खाटीची एखाद्या कोंबडीला घेतो आणि तो पटकन कापतो. तर तशी वेळ होती आपल्या घरातला कोणता व्यक्ती घ्यायचा, कशासाठी कामाला लावला जायचा, त्याला त्याचं मत नव्हतं, त्याला त्याचं काय करायचं नाही, तो कोंबडी बळी दिल्या जायची का काय करायचं, एवढी घाणेरडी प्रथा होती. आपल्याला अधिकार भेटला, आपल्याला आपण सर्व गोष्टीचं संरक्षण भेटलं, ते कुठून भेटलंच आपल्याला संविधानातून दिलं आणि संविधान आजच्या दिवशी लागू झालं. म्हणून आपण ती गॅलरी सर्वात पहिले त्याच्यामध्ये काय काय हक्क अधिकार आपल्याला प्राप्त झाले त्या अधिकाराची माहिती आपण थोडक्यात जे मौलिक अधिकार आहेत त्या सांगितलं. आता त्यासोबत आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे काही फोटो, संविधान सभेतले काही त्यांचे गोलमेज परिषदेचे भाषण करतानाचे वगैरे फोटो मांडले. आता हे मांडण्याचंही दुसरं कारण काय आहे का ते ॲड केले हेही तो आपल्या सर्वांना पटवून देतो. कारण की आताच्या ज्या नवीन याच्यावर सर्वात पहिली गोष्ट, जसं आपण म्हणतो भारत स्वातंत्र्य झाले, 75 वर्ष पूर्ण झाले, घर तिरंगा केलं आणि त्यांनी सांगितलं आपलं जे स्वातंत्र्य झालं एवढे आपल्याला पटवून द्यायची वेळ होती की देश स्वातंत्र्य झाला. मग जर 75 वर्ष संविधान लागू झाला जो आपण प्रजासत्ताक दिन, त्यावेळेला हर घर तिरंगा हर घर संविधान का नाही चालवलं. मग त्यांनी हर घर संविधान प्रकार त्यांनी चालवायला पाहिजे होतं. जर ह्याला पण 75 वर्ष झालं त्यांना, मग सरकारची शोकांतिका का, तर सरकारला आजही ह्या ज्या हक्क अधिकारापेक्षा सर्वात जी गोष्ट सलती ती एक दलित माणसांनी लिहिलेलं संविधान. आणि ते त्यांना नको आहे की भारताचं संविधान एक दलित लिहितो, ज्याच्या जागतिक लेवलला चर्चा होती. आज भारतातले लोक किती तिरस्कार करत आहेत, जगातले विद्वान लोक पुजतात बाबासाहेब आंबेडकरांना. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या विद्वत्तेसाठी पुजतो, त्यांनी जनकल्याणासाठी बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना लिहिली, त्याच्यामध्ये सर्व धर्मांना अधिकार प्राप्त केलेले. मग सर्व धर्मांना हक्क दिल्यात, मग तरी का विरोध होतो. तर आपल्याला कळून घेऊ की बाबासाहेब आंबेडकरांनी जे हक्क अधिकार दिले ना, ह्याच्या पहिले ते अधिकार फक्त मुठभर लोकांकडेच होते.
मग ते शिक्षणाचे अधिकार असो, धनसंपत्तीचे असो, हे मुठभर लोकांकडे होते. ते अधिकार बाबासाहेब आंबेडकर सर्व समाजामध्ये म्हणजे 97% समाजामध्ये वाटलेले आहेत हे हक्क अधिकार. आणि हक्काधिकार ह्या 3.5% लोकांना पटत नाही आहे की ते हक्काधिकार आपल्याला भेटलेले आहेत. म्हणून त्यांनी काय केलं तर एकतर 75 वर्ष साजरे झाले त्याच्यामध्ये हरगड संविधान प्रकार नाही केला. आता तर नवीन त्यांनी फॅक्ट चालू केलं की बाबासाहेब आंबेडकर संविधानच लिहिलं नाही. आता बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिलं तर आम्ही हे फोटो यासाठी लावले, हे घ्या पुरावे. त्या फोटोच्या अंतर्गत आम्ही सांगतोय की बाबासाहेब आंबेडकर संविधान सगळे तेवढे मोठमोठ्या गोष्टी करत होते. उद्या ते सांगतात की बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्या मनमानी किंवा त्यांच्या इच्छेने असं तुम्हाला सर्व हे दिलेले आहेत. असं नाही. बाबासाहेब आंबेडकर संविधान जेव्हा एक अधिकार, हक्क अधिकार हे जे आपल्याला भेटले ते असेच नाही भेटले. बाबासाहेब आंबेडकरांनी अथक चर्चा महिनोन्महिनं त्यांच्याशी डिबेट केली, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचे विरोध सर्व सहन करून एक हक्क अधिकार मिळवून दिले. ही खूप महत्त्वाची आणि मौलिक गोष्ट आहे. तर ह्यासाठी आम्ही हा गॅलरीचा आहे की लोकांना की बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या गोष्टी केल्यात. आता दुसरी गोष्ट छोटीशी सांगायची, आतला जो विषय आज आपल्या विषयावर येतो गॅलरी झाला. आज आपण विषय ठेवला तर विषय होते 3: प्रजासत्ताक दिन, लोकशाही आणि राज्यघटना. तर प्रजासत्ताक दिनाबद्दल बोलायचं तर प्रजासत्ताक दिन ही प्रजेची सत्ता. एक साधत आपण शाळेत जाताना बघायचो का, आपल्या शाळेत गणवेश असायचा. गणवेश, तो गणवेश काय तुम्हाला दाखवतो माहिती आहे का, की गणवेश तू उच्च नीच नाही, तू कोणत्या जाती धर्माचा नाही, तुझे कपडे एक आहे, तू एक खातं एक येते. म्हणजे ही जी बाहेर देशातून बाबासाहेब आंबेडकरांनी गणवेशातून घेतलेली संकल्पना आहे ती प्रजासत्ता ही खूप महत्त्वाची आहे. ती समानता प्रस्थापित करते. प्रजेची सत्ता तुम्हाला जर निर्माण करायची असेल तर गणवेशाकडनं शिका तुम्ही. आज आपल्या ह्या दिवसाला आहे ना, ह्यांनी जे आत्ता गेली 75 वर्ष त्या 77 वर्ष ह्यांनी तू कुठंतरी आहे ना ते देशभक्तीचे गाणे, स्वातंत्र्य दिनाचे गाणे दाखवून त्याच्यावर एक चुकीचं लोकांमध्ये छाप टाकली की हा प्रजासत्ताक दिन हा नक्की कसा साजरी करायचा. आता दुसरं झालं, थोडक्यात सांगतोय, विषय खूप मोठे आहेत ह्या गोष्टी करावं आपण ह्याच्यावर खूप. प्रजासत्ताक दिन हा झाला. तर दुसरी आहे की राज्यघटना. आता राज्यघटना हा काय आहे? राज्यघटना ही नियमावली आहे. काय ना